आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य विधानमान शाळा कृती समितीच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जेलभर आंदोलन करीत आहोत। 1 ऑगस्ट 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये याच ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णय निघाला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून शासनानं आज आर्थिक तरतूद करणं गरजेचं होतं, परंतु पुरवणी मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न झाल्यामुळं आम्हाला आज हे जेलभरोचं आंदोलन करणं भाग पडलेलं आहे। शासनाला आमची एवढीच विनंती आहे, जर रस्त्यावर उतरून जर 2-2 महिने बसून जर आम्हाला यश मिळत नसेल किंवा आपण जर न्याय देत नसाल तर आम्ही आत्महत्या करायच्या का? आणखीन कोणतं आंदोलन करायचं राहिलंय? शासन आणि शासनाच्या प्रतिनिधींनी यांना जाणीव पाहिजे की महाराष्ट्रातील शिक्षक सामाजिक काम करून, शिक्षणाचं पवित्र काम करून जर त्याला न्याय मिळत नसेल तर यासारखी दुर्दैवी दुसरी गोष्ट नाही। आम्ही याचा जाहीर निषेध करीत आहोत। नाही, गाडीत नाही गेलो, चालत चाललो या नाही, गाडीत नाही गेलो, चालत चाललो या वाढीव टप्प्याच्यासाठी निधीची तरतूद झालीच पाहिजे। अनुदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं।